फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत वैरागला आणि आज आमच्या राईडमध्ये एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आज जॉईन झालेलं आहे. ते म्हणजे डॉक्टर अभिजित चौरे. ही इज ऑर्थोपेडिशियन फ्रॉम सोलापूर. ते फक्त हाडाचे डॉक्टर नसून हाडामासाचे सायकलिस्टसुद्धा आहेत. तर आज त्यांना मी काही क्वेश्चन विचारणार आहे, कारण की माझ्या बऱ्याच फ्रेंड्स काही संभ्रमात आहेत की सायकलिंग केली पाहिजे का नाही. तर डॉक्टर साहेब, माझा एक पहिला तुम्हाला क्वेश्चन राहील. माझे बरेच असे थोडेसे ओबेस मित्र आहेत. ते म्हणतात जर सायकलिंग जर केली तर लिगामेंटचे इश्यू चालू होतील. तर आपलं बिईंग अ सायकलिस्ट आणि इवन ऑर्थोपेडिशियन आपलं एक काय मत आहे याच्याबद्दल जरा सांगाल? सध्या या धावपळीच्या युगात सायकलिंग हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. बऱ्याच लोकांची मिसकन्सेप्शन आहे की सायकलिंगमुळे लिगामेंट इंजुरी होते का, गुडघे खराब होतात का. तर उलट तसे नसून सायकलिंगमुळे ज्या मसल्स आहेत, आपल्या मांसपेशी आहेत, त्यांची ताकद वाढते. जी आपली क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग मसल आहेत त्याची ताकद वाढते. त्यामुळे झिजलेल्या गुडघ्यांवरचा पण ताण कमी होतो आणि झिजलेल्या गुडघ्याचं दुखणं पण कमी व्हायला मदत होते. म्हणून जे ओबेज पेशंट असतील किंवा ओबेज माणसं असतील किंवा ओबेज पेशंट्स असतील त्यांना मी सायकलिंग नेहमी सजेस्ट करतो. सायकलिंगमुळे जॉईंटमधलं जे वंगण आहे ते तयार होण्यास पण मदत होते, मसलची स्ट्रेंथ पण वाढते आणि ऑटोमॅटिक आपला जे हृदयावरचं ताण आहे तो पण कमी पडायला चालू होऊन जातो. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करतो की सायकलिंग करा. सायकलिंग हे शरीरासाठी खूप उत्तम आहे आणि हा नॉन वेट बेरिंग व्यायाम आहे. म्हणजे जसं रनिंग किंवा जॉगिंग करताना गुडघ्यांवर ताण येतो आणि थोडे गुडघे ओबेज पेशंटमध्ये झिजण्याची शक्यता असते, तसं सायकलिंगमध्ये नाही आहे. सायकलिंगमध्ये गुडघे झिजत नाहीत, उलट त्याची मांसपेशींची ताकद वाढते आणि झिजलेल्या गुडघ्यांना बळकटी मिळते. म्हणून मी बऱ्याच जणांना सजेस्ट करतो की हा नॉन वेट बेरिंग व्यायाम आहे. म्हणजे स्विमिंग आणि सायकलिंग ही दोन्ही नॉन वेट बेरिंग व्यायाम आहेत. त्यामुळे सगळ्यांना सायकलिंग हे नेहमी उत्तम आहे, करायला पाहिजे सगळ्यांनी. धन्यवाद. आणि डॉक्टर सर, म्हणजे कोणत्या एजपासून कोणत्या एजपर्यंत म्हणजे आपण सायकलिंग करू शकतो आणि डेली किती करू शकतो आपण सायकलिंगला एज मर्यादा नाही, पण बरेच लोकांना जर का आपल्या स्नायूंची आणि हाडांची बळकटी वाढवायची असेल तर आपण डेली सायकलिंग करू शकतो. डेली आपण 15 किलोमीटरपासून सुरुवात करून 30 ते 35 किलोमीटरपर्यंत करू शकतो. युजली 45 मिनिट ते 1.5 तास हे सायकलिंग सगळ्यात जास्त बेनिफिशियल आहे. आणि 45 मिनिट ते 1.5 तास म्हटलं तर आपण त्यात एक साधारण 20 ते 25 किलोमीटर करू शकतो. तेवढं आपल्याला सफिशियंट आहे डेली. धन्यवाद डॉक्टर साहेब दिलेल्या माहितीबद्दल.